राजा राबतो शेतामध्ये, तवा मिळते भाकरी आनंदाची भाकर. तुझ्या उपकाराचे कसे पांग फेडू रे बळी राजा, माझा बळी राजा रे, माझा बळी राजा रे. तुझ्यासाठी आज करते मी तुझा सण साजरा, तुझ्या याचे मी आज म्हणते आभार. बाप्पा मस्त गाणं म्हणून राहिली हो तू तर. बापरे, बडी राजावर गाणं म्हणून राहिली. तिला चालू आहे वाटते बा करणं, म्हणून गाणं सुरू आहे वाटते. हो बैलही करणं सुरू आहे, गाणंही म्हणणं सुरू आहे. आता गमवावं लागन बाप्पा, आनंदानं केलं तर कोणताही सण चांगला वाटते. त्या घरचा माणूस नाही करत काय? तूच करून राहिली काऊन? आता माणूस करत नाही तर मग आपण करावं नाही काय? माणूस नाही करत तर काय काय करावं नाही काय? सण एवढ्या नाही ते तर ते बैल गिलं धुवाले गेले, आज खालमाने आहे तर त्याचं होत नाही, रिकाम पण नाही आहे. मग म्या केलं तर काय होते? मग मी करून टाकत असतो हाता लागल्या. हो काय? मी काही असो, म्या कधी केलेच नाही बिचारे लहानपणापासून. कारण की आमच्या आईच्या घराकडे बाया करतच नाही ना, माणसंच करते. म्हणून आम्हाला काही करायची सवय नाही. म्हणून मी काही करत नसतो बाप्पा. बाप्पा चांगलं जमतही नाही, फटक्यान फुटकेच होते तयार. बापरे, त्यात किती देखणा केला हो बाई. तुला भलं मस्त करता येते. आईच्या घरी का नाही माझी आजी करे ना, तुम्ही मदत करो. जेवढं वाटते तेवढा करू माया. पण माझी आजी नेहमी करे, मग आम्ही त्याच्यात मातीत मग हात मिस करो आणि मग आपापच मग जमून जाये. आणि आता तर चांगलाच करता येते बाई मला. हो, मला तर काहीच नाही. माझ्या आजीला तेवढा देखणा करता येते म्हटलं. बैल का लयच. बापरे, बैल सुरू वाटते. बैल झाले बाप्पा, एक बैल झाला वाटते त्याला. हो, लवकर करायला बसलं म्हणजे बरं होते ना. अधिक स्वयंपाक करायला लागते ना बाप्पा, म्हणून मी बरं करून टाकतो म्हटलं. याच्यापेक्षा चांगले करता येते मला तर बैल. पण कसं आहे, बरं करून घ्या लागते, अधिक स्वयंपाकाला बसा लागते ना. हो, मी काय म्हणत होती बिचारे तुले, मला काय बिचारे माझ्या घरी मातीत आहे. मला काय तू जराशी ज्वारीचे दाणे दे. ज्वारीचे दाणे डोळे बनवासाठी बैलासाठी. माया सुनीनं म्हटलं जसं उलीसाठी ठेवत नसते का धान्य, असं तिला समजत नाही. तिनं म्हटलं सारं म्हटलं पीठ दवून आणलं. म्हटलं फळ करावं लागते ना, असं तिनं पुरं पीठ दवून आणलं. उलीशी तर ज्वारी ठेवत असते. माझ्या सुनीला तर लयच आहे बाप्पा, काहीच ठेवत नाही. काकू, मी बैल करून राहिली ना, 5-10 मिनिटांनी यान का? मला पाहिजे ना डोळे बनवासाठी. तू बा उठली का? मग उठल्यावर मला पाहिजे, तुम्ही घेऊन जा. हो बाप्पा, आधी घरी जाले पुरत नाही, आले पुरत नाही. जाऊ दे, मग मी बसतो. नाही तर त्याच पैसे आणू का बैल बनवाले? त्याच पैसे आणू का म्हटलं बैल बनवाले? बाप्पा काकू तुम्ही ते बैल करून. आई बापा, माय पोरग करू राहिलं. माय पोरगच करत असते दरवर्षी. याही वर्षी तोच करू राहिला. नसतं तर मग करावंच लागलं असतं काही. पण मला काही एवढे जमत नाही. हो, मी आता पाटली आणली हो बिचारे. पाटलीवर बैल ठेवाले. काकू, मग ठेव जा ना त्याच्यावर बैल. सध्या इथे ठेव जा. मग बैल झाले काय की त्याच्यावर ठेवून दे जा घरी नेऊन. बापा तसंच करा लागन. हो, त्या घरी माती आहे ना, माती दे ना. हो काकू, माहित होत आले हो बैल. पण खाली यायची वाच आहे ना. पहिले आले असते तर दिली असती. मुली आता एवढीच आहे ना, एवढी असाले. नाही तर मी तर देतोच बापा. असली तर काय करायचं आहे. कोणी काही ना काही करायलाच मागते ना. काय रोज मागायला येते काय ना? मला ते तिनं लगेचच म्हणे बस म्हणे काकू करा म्हणे इथंच. मी करायला बसली बापा. बिचारे माझ्या घरचे आणत असते, पण येईल काही बरं नाही आहे म्हणून काही आणली नाही. नाही तर माझ्या घरी म्हटलं अर्धी पोती आणून ठेवते म्हटलं. कारण की आमच्या इथं ट्रॅक्टर जाते तर ट्रॅक्टरमध्ये आणत असते ते. तर माझ्या घरी म्हटलं आम्ही तिथं ठेवली होती, अर्धी चुंबडी होती म्हटलं. पण काय झालं, हे घुसाने काय घुसाने दाणं फान करून टाकली. लयच काव आहे म्हटलं. माझ्या घरच्या कोट्यात ठेवली तर लय काव आणलं म्हटलं. त्या घुसाईनं मोठे छिद्र पाडले म्हटलं. किती मोठे छिद्र पाडले म्हटलं त्यानं. भेव लागते म्हटलं. आता शेवटी आम्हाला डब्बल तिथं हे करावं लागन, सिमेंटानं बुजवा लागन. हो काकू, उरली तर देतोच आणून. याच्यातली उरली तर देतो. हो, माझ्या घरी आहे. पण काही ज्वारीसाठी आली तर इले म्हटलं ज्वारी दे. हे म्हणते मायावाले व्हायच्या म्हणते. थांब म्हणे काकू, माया वेळेस काढून तेव्हा तुम्हाला येते तुम्ही थोडीशी ज्वारी. तर मग मी इथंच बसून गेली. माझ्या घरी आहे. जाय मासूनीला माग आणि घेऊन जाय. जर तू अशी मागायला गेल्यावर अधिक म्हणा माझ्या घरचेच बैल व्हायचे आहे अशी मग मायसून म्हणा. तर तू काय म्हणतो तिले तिथंच करून राहिली म्हणा. ज्वारी मागायला गेली तर तिथंच करून राहिली असं सांगून दे. मग घेऊन ये माहिती. हो बापा जातो. पण गेल्यावर तिनं दिली पाहिजे, नाही तर उलीस तोंड करून अपशा लागन. हो, जमले काय मायवाले पाय ना. बा तुला बैल नाही जमत काय? किती मस्त केले हो माय. गाय तर बोलली मस्त केली. वासरू तर असं वाटू राहिलं वासऱ्याचा लाड करा बापा. असं वाटू राहिलं खर्च वाटून राहिलं. खरंच हो काकू, पिल्ल्याचं तर असं वाटायला लाडच करा त्या. एवढं सुंदर बनवलं ना. त्याच्या वासरूचं नाव तुम्हाला माहिती आहे लक्षी. आम्ही ती लक्षडी काकू म्हणत असतो. तिच्याच सारखी दिसून राहिली. ते मस्त तशी दिसून राहिली. असं वाटायला लाडच करा. लाड आहे हो तुले ढोरायचा. लय लाड आहे ना. हरी काही लय दिसून राहिला. हो, आम्ही त्याच्या सहवासात आहे तर आम्हाला त्याचं लाड येतेच ना. आपल्या लेकरासारखाच येते त्याचं लाड. त्या कोमल जराशा गोष्टी संपू दे ना माय माझे. हो, तुमच्या दोघीच्या गोष्टी संपू द्या.
हा गोडी माणसं हात जेवाल्या लवकर लवकर झालं पाहिजे. हा मी लवकर लवकर आता बैल केलेले मी पूजा करतो त्याची. हा अन हातानं केलेले बैल नाही का ते वाले. अन तुम्ही लवकर लवकर कर ना बाप्पा. बाई सर्वच तर झालाय, फक्त कवड्याची भाजी राहिली ते करते ना बस झालं. ठोमरा गिमरा तर सगळं शिजलाय. ती झाली असती म्हटलं, पण बाबानं लेट आणून दिली ना कवडं. नाही तर आतापर्यंत ते झालं असतं ना, आतापर्यंत उभं राहावं लागलं ना आम्हाला. तर तेवढंच आहे ना. मग तुम्ही काय करा, लय नैवेद्य आहे. 10 नैवेद्य लागते आपल्या घरी. 10 जोड म्हणजे गोरे वासरे सगळे आणि बैल 4 आहे. 10 पाहिजे नैवेद्य. चांगले 10 नैवेद्य काढ. नैवेद्यात फळं टाकजो, मोठे मोठे फळं केले ना. हो नाही केले ना, आता दरवर्षीच तर करतो बाप्पा. 10 काढून घेऊ ना मग. ठीक आहे ना, देवाला एक ताट लागन. तू लवकरात लवकर कोवड्याची भाजी कर. जरासं जरी हे झालं का वेळ होते. गडी माणसं असले म्हणजे लवकर लवकर जेवण खावण करून मोकळे व्हायला लागते. कोणाला आपापल्या घरी जायला लागते ना, तर जरासं लवकर करावं लागते. तसं आपल्या घरचे 10 वाजता होतेच आहे जेवण. पण कोणी असलं म्हणजे भरभर करून घेतलं मग उरकून जाते. आणि पूजा पाठी करायला लय वेळ लागते ना. खानशकनी हे थेलं राहते. आरती काढून पाहिजे होती ना तुम्हाला. आरती काढली आणि इथंच ठेवू ना तुमच्यापाशी. हो मग खाली कवळ्याची भाजी केली. खूपच मान आहे वाटते कवळ्याच्या भाजीचा. मिक्स भाजी आणि कवळ्याच्या भाजीचा खूप मान आहे. तो कराच लागते. आणि आपल्या घरी पहिलेपासून माझी सासूही करत गेली आणि मी करत जातो. आणि आता तुम्हालाही करत राहा लागन. काही काही जणी तर आता करत नाही. त्याच्या घरी म्हणते बैलाच्या जोड्याच नाही म्हणते, तर करतच नाही त्या. पण आपण सोळाचं नाही. आपल्या घरी बैलजोडी आहे. दरवर्षी करायचं. आताच सांगून देतो. माया सासूनं मला सांगितलं होतं, मी तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला पूर्वाची या गोष्टी. कसं आहे, आपली संस्कृती चालू राहिली पाहिजे ना. तीच गोष्ट आहे ना हो माय. माया सासूनं केलं म्हणून म्या केलं. माया सासूनं मला जे सांगितलं ते मी करत गेली. मी ऐकली म्हणूनच माया सासूनं सांगितलं ना. आणि आता मी सांगतो म्हणून तुम्ही करून राहिल्या. आणि आता तुम्ही हेच गोष्ट पुढच्या पिढीला शिकवा आणि त्याच्या पुढच्या पिढीला. तर आपण असं सगळ्या आपल्या पिढीला शिकवत राहिलं तर कसा आपली संस्कृती जपन आणि आपलं सगळं चालू राहील ह्या सगळ्या रीती भाती. आणि याच्यात आनंदही आहे ना खरा. ओ पोरी पाय पाय बैल घेऊन राहिली आहे. म्या तरी त्याची पूजा केली. ऐकून राहिली का ते. अहो माझी आज पूजा करा लागते तिचे. पूजा केल्यावर घेजो माय खेळाले. विकत हे मानाचे बैल होय. मानाचे बैल करा लागत असते. खेळासाठी नाही घेत असते माने. इथं ठेव बैल पूजा करा लागते मग पाहिजे. उद्या लागन तर तू परवाच्या दिवशी उद्या कायले म्हणतो बाय परवाच्या दिवशी लहान पोळ्यात घेऊन जाजू लागन तर तुले वाटत असन तर. उद्या परवाच्या दिवशी नेऊ देशील ना. हो बाप्पा देतो नेऊ. ठेव तिथं इकडे. मोठी जिंदाळ आहे. देशील त्या देवाच्या ताटावर पाय. हो इकडे नांदी लागे. एका माग लागली का लागली ते तिकडे. मग घेजो लागन तर बैल. आजी म्हणते ना परवा दिवशी घेजो म्हणून. आता त्याची पूजा गिजा करायला लागत असते. मानाचे असते ते बैल. त्याला मानाचे बैल म्हणत असते. मग लागन तर नेजो. शाळेत नेशील तर शाळेतही नेजो. पण शिरवा लागते ते. असे इकडे तिकडे फेका नाही लागत. मला करता मी आता इथं थांबूही नाही का मी. आता बैल आहे मी इथं थांबतो. पूजा होईपर्यंत मी थांबतो बैला पाहिजे. कधी पाहिलं का चालली जाय करते. मी इथं थांबतो आजी. तू पूजा कर, मी बैलाची पूजा करतो. नाही करत बाई. तोपर्यंत मैत्रिणींसोबत खेळून ये. नैवेद्य काढा लागते. अधिक व्हायचं आहे आपलं. मग तुले आम्ही बोलावतोच ना. तू पूजा करजो लागत. चांगले फुलं गेलं ठेवजो देवाच्या याच्यावर म्हणजे आपल्या बैलाच्या याच्यावर. मी काढले नैवेद्य. काढले. हे घ्या. मी ताटे काढून घेतलं. घ्या ताटे काढलं मी. आता काय राहिलं. काहीच नाही राहिलं. जा तुम्ही साड्या गिड्या बदला. ह्याच साड्या नका घालू बापा. चांगला सण आहे. चांगल्या साड्या गिड्या घालून तयार व्हा. कोठ्यात जा लागते आपल्या इच्छा. आणि तयारी करा तोपर्यंत. कळली. देवाची पूजा गिजा उरकून घेतो. मग माय होतेच आहे. तुमच्या दोघीलेच मार वेळ लागते तयारीला. करून घ्या लवकर. जय जय सद्गुरु गजानना रक्षक तूची भक्त जना. निर्गुण तू परमात्मा तू सगुण रूपात गजानन तू. सदेह तू परिविदेह तू देहासून देहातून तू. नेहा टाळ्या वाजव. मी आरती करतो. हो आजी. वाजवतो ना मी टाळे. सुरू कर आरती. ताटावर नको पडजो. लक्ष ठेवजो बाई. नाही तर तुझी माय तुला ठोकन अधिक. हो आजी. सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची. नुरवी पूर्वी प्रेम कृपा जेडाची. सर्वांगी सुंदर विटिशी दुडाची. कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे
कामोना स्फूर्ती जय देव तन खचित गौरा तुझ गौरी कुमारा चंदनाचे ओटी कुंकुम केशरा हिरे जडत मुकुट शोभतो वरा रुंजुनते पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामोना स्फूर्ती जय देव बोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वाकड तृणेना दास रामाचा वाटपावी सदना संकष्टी पावावे निर्वावे क्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे कामोना स्फूर्ती जय देव आता आपली इच्छा आरती झाली. चाल आता आपण बैलापाशी जाऊ. आईला आवाज दे. हो आजी, मी आईला आवाज देतो. आजी निघाली म्हणून सांगतो त्याला. लेन काकुली सांगतो नैवेद्याचं ताट घेऊन ये म्हणा, गडवा घेऊन ये जो म्हणा, आणि बकेट घेऊन ये जो ना पाणी टाकाले, आणि हे सगळं घेऊन यायला लावजो. हा हो आजी. हो झालं ना. आता पूजा झाली ना करून. थांब ना, माई व्हायची आहे ना, 2 सुनायची झाली. माई व्हायची ना, मला करू दे ना. शंभू तिकडून हुंदाडी गिंदाडी म्हणून तुम्ही जास्त तुमच्या संपर्कात नाही, माझ्या संपर्कात आहे म्हणून आता ते जमते. तुम्ही पाहिजे, तुम्ही नवाळे दिसतात, हुंदाडी गिंदाडी मारण पण ढोरं. नाही हो नाही, मला नाही मारत ते. आता मी नेहमी येतो ना, कुठे मला दिसते तर नाही माझं मला नाही कधी ते मुनक गिनक नाही हलवलं कधी. बैलाचं लक्ष नाही तर तिकडेच आहे. कोमलपाशी त्याचं ताट आहे ना, तिकडेच लक्ष आहे त्याचं. बरं लवकर, पाण्याचा मोसम वाटून राहिला, लवकर उरका. हो झालं घ्या. मी काय म्हणतो, मला तिचं खान शेकाले पान दे, त्याच्यावर जरासं तूप दे, आणि जराशी त्याच्यात हळद टाकून दे, मी खान शकतो. आणि गौरी गिवरी गरम केलेली असं ना, आणि त्याच्यावर चांगलं उदराय टाकून ते दे, मी बात येईल खान शकून घेतो यायचे. घ्या दादा, खान शकून घ्या त्याचे. तू बाजूला होय, मी त्याचे खान शकतो. खान शकतो रे. चांगलं कष्ट करते. हे घे धूप चांगला देते इले. हो काकाजी, एवढ्या दौरे व्हायचे ते, त्याच्या द्यायच्या याच्यावर खिंडाना पडते, त्याच्यासाठी करावं लागते. हे बरोबर करतो. पहिला लय झाले याचं चांगले खान शिका लागते. आता तू इकडे आहे बाते, तू काय करतो त्याच्यावर आहे. काय जमले ना आता खानशकनी, कसे बांधून नाही दिले त्याइले पानं. जमलं ना, असंच करावं लागते ना. वा मस्त खान शिकली या, मस्त. काका माझ्या कोणी हात नेला होती ते ढोर बैल. नेहमी मीच चारा पाणी करतो तर मलाच वाटते, दुसरा कोण हात लाला का म्हणून कसं हलवते लेकाचे. हो म्हण ना, एखादी झडती गिडती. हो म्हणतो ना बा, आता गडी माणूस असल्यावर सारा मनाच लागते ना. तुमच्या सुना काही समोर नाहीत बा, लय भेव लागते बैल गिल मारण म्हणून. पोळा रे पोळा, बैलाचा पोळा. पोळा रे पोळा, बैलाचा पोळा. तो कास्तकाराच्या मालेले भाव नाही देऊन त्याला चापली ना सोडा. एक नमन गौडा पार्वती पते हर हर महादेव. अरे म्हणणं अधिक एखादा मन. पोळा रे पोळा, पोळा रे पोळा. शांताराम काकाच्या संपल्या गोळ्या. शांता काकूने पाहून मारती रे डोळा. एक नमन गौडा पार्वती पते हर हर महादेव. अबे मावरच मिळला बे तुझा. हो काका, जडती म्हणजे आपला याचा विषय आहे, मजाकीचा विषय आहे. रे वा, हाय माया असं काही म्हणतो का. घरी जायच्या अगोदर पहिले बैलाला आवतन देणं, जेवायला या म्हणून. अरे उद्या सर्वजण जेवायला ये जा मा. तुम्ही जेवून घ्या सगळेजण, चला घरी.